नमस्कार. देवो की वाणी विथ आर-जेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत देवदिवाळीविषयी. देवदिवाळी हा सण हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तेजस्वी सण आहे, जो विशेषतः वाराणसी, काशी येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. कार्तिक पौर्णिमा दिवाळीनंतर बरोबर 15 दिवसांनी येते. देवदिवाळी म्हणजे देवांची दिवाळी अशी मान्यता आहे, की या दिवशी सर्व देव-देवता पृथ्वीवर येतात आणि गंगेच्या पवित्र घाटावर स्नान करून आनंद उत्सव साजरा करतात. पौराणिक कथेनुसार देवदिवाळी साजरी करण्यामागे अनेक कथा आहेत. त्यापैकी एक पुढीलप्रमाणे: त्रिपुरासुराचा वध आणि विजयोत्सव. प्राचीन काळात त्रिपुरासूर नावाच्या एका शक्तिशाली राक्षसाने देवतांना खूप त्रास दिला होता. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिव यांनी त्रिपुरासुराचा वध केला आणि विश्वाला त्याच्या तावडीतून मुक्त केले. या विजयाच्या आनंदात सर्व देवदेवतांनी काशीमध्ये दिवे लावून आणि फटाके फोडून हा विजयोत्सव साजरा केला. तेव्हापासून या दिवसाला देवदिवाळी म्हणून ओळखले जाते. या दिवशी भगवान विष्णूने आपला पहिला अवतार म्हणजे मत्स्यावतार धारण केला असेही मानले जाते. देवदिवाळीचा मुख्य आणि भव्य उत्सव उत्तर प्रदेशातील वाराणसी काशी येथे होतो. या दिवशी वाराणसीचे सर्व 84 घाट लाखो दिव्यांनी, मातीच्या पणत्यांनी उजळून निघतात. त्यामुळे संपूर्ण शहर आणि गंगा नदीचा किनारा प्रकाशात न्हाऊन निघतो. याला लाखो दिव्यांचा उत्सव असेही म्हणतात. संध्याकाळी भव्य गंगा आरती केली जाते, जी पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक गर्दी करतात. या दिवशी देवतांचे स्वागत करण्यासाठी घाटावर विशेष सजावट केली जाते. लोक गंगेच्या पाण्यात दिवे सोडतात, ज्याला दीपकदान असेही म्हणतात. भाविक या दिवशी गंगेत पवित्र स्नान करतात. याला कार्तिक स्नान असेही म्हणतात. असे केल्याने सर्व पापे धुतली जातात आणि मोक्ष प्राप्त होतो, अशी श्रद्धा आहे. अलीकडच्या काळात वाराणसीतील लष्करी जवानांना आणि देशासाठी शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देखील दिवे लावले जातात. या दिवशी कोणत्याही नदीत किंवा पवित्र तीर्थस्थळी स्नान करावे. संध्याकाळच्या वेळी नदी, तलाव किंवा घरातील तुळशीजवळ दिवे लावावे. भगवान शिव आणि विष्णू यांची पूजा करावी. या दिवशी सत्यनारायणाची कथा ऐकणे, वाचणे अत्यंत शुभ मानले जाते. देवदिवाळी हा केवळ सण नसून तो प्रकाश, श्रद्धा आणि देवांच्या विजयाचा एक भव्य उत्सव आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.